मित्रांनो नमस्कार, मी चेतन पाटील. आपण गावरान कुक्कुटपालन करता. मागे बघू शकत असाल आपण इकडं म्हणजे आपल्या कंपाऊंडचं नियोजन म्हणजे एक काय परिस्थिती बघण्यासाठी आलो होतो. पूर्णपणे राऊंड हप्त्यातून एक वेळा तरी मारावा लागतो, जेणेकरून मुंगूस वगैरे कुठं काही कोणी म्हणजे काही कोरखार्थ केले नाही आहे. इकडं बघू शकत असाल, तिकडं किती लांब आहे आपलं शेड आणि पक्षी बघा किती दूरपर्यंत आलेलं आहे. बघा मित्रांनो किती दूरपर्यंत आलेलं आहे. बरोबर, ही गावरान पक्ष्यांची काशी शेड तिकडं लांब आहे. बरोबर बघा, आणि पक्षी इथं पूर्ण काठपर्यंत आलेला आहे. आपण हे 5 फूट कंपाऊंड केलेलं आहे, बघू शकत असाल तुम्ही. अशा पद्धतीने नियोजन करा जेणेकरून खर्चही वाचेल आणि आपला हे पण होईल, म्हणजे संरक्षण पण 100% होईल. जर तुमच्याकडे घातक प्राणी जर असतील तर याच्यावर तुम्ही एक 10 फुटाचा एक एंगल मारून त्यावर तुम्हाला एक फिश नेट मारावी लागेल. बरोबर, त्यासाठी म्हणजे इथं काही एवढं हे नाही आहे, त्यामुळं आपण फक्त 5 ते 6 फुटाचं कंपाऊंड केलं आहे. ओके, बघा तुम्ही पूर्णपणे नियोजन. हे आपले पक्षी प्युअर गावठी. आता इथं आपण पेरलेले पण आहे मूग. ते मूगमध्ये पूर्णपणे गवत वगैरे पिकामध्ये चरत असतात. बरोबर, म्हणजे शेतीला जोडधंदा म्हणून चांगला 100% कुक्कुटपालन व्यवसाय आहे.